मला पटणार नाही, माझा काय आग्रह नाही तुम्हाला ते मान्य झालं पाहिजे. कारण मी काल बघितलं ना, तुम्ही येता पोलीस स्टेशनला पत्र देऊन निघून जाता, आमच्याशी बोलायला पण तुम्हाला 4 वेळा आम्हाला फोन करावा लागतो. ही पद्धत नसते काम करायची. कुठले सरकारी अधिकारी कुठेही गेले तुम्ही काम करायला, तर तुम्हाला जर बोलवलंय तर तुम्ही यायला पाहिजे समोर. काल पण मी तुमच्याकडे नंबर मागतोय तर कोण नंबर द्यायला नाही तयार नाही, तुम्ही आम्हालाच आमच्या विरुद्धच बोलायला तयार झाला. तर आम्ही तुमच्या मदतीसाठी आलेलो असतो, तर तुमच्याकडे काय अपेक्षा केलेली असते तर ते तुम्ही थोडं ऐकून घ्यायला पाहिजे असतं. आता मी माझ्या वतीने सांगतो, मला जेवढं कळतं त्यामध्ये माझा हा रोल नाहीये. फक्त कसं आहे की बाबा, पेसा कायद्यामध्ये येणारे ग्रामस्थ आहेत, सगळे आदिवासी ग्रामस्थ आहेत, त्यांचं नुकसान होऊ नये. कारण एखाद्याच्या घरातला रोजगार गेला, एखाद्या कुटुंबातला रोजगार गेला तर त्याचं पूर्ण कुटुंब मागे पडतं. शिक्षणाचे वांदे होतात, मेडिकलचं औषध उपचार काही गोष्टी लागल्या तर त्याचं काय करणार, कसं करणार, सगळ्याच गोष्टीचे वांदे होतात. आजारी गिरण्या डिक्लेअर केल्या, सगळे कामगार बेकार झाले, सगळ्यांच्या नोकऱ्या गेल्या, घरदार उद्ध्वस्त झाले, जमिनी विकून जे मालक आहेत ते तर गब्बर झाले, त्यांना काय फरक पडला नाही. नुकसान कोणाचं झालं? कामगारांचं झालं. तर ह्या गोष्टीचा पण विचार करा, काहीतरी मध्यम मार्ग काढा. तुम्हीच चर्चा करा, तुम्हीच मार्ग काढायला पाहिजे. मार्ग काढायला मी नाही, माझा हा रोल नाही. आपल्याकडे सर एक मिनिट, आपल्याकडे अशी परिस्थिती झाली की काय झालं की ते पोलिसांचा रोल आहे. समजून घ्या, लेबर कमिशनर नेमलेले आहेत, लेबरचे अधिकारी आहेत, मॅनेजमेंट आहे, तुम्ही आहे. तुम्ही बसून चर्चा करा शांतपणे. मला फक्त इथे काय पाहिजे की लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन नाही झाली पाहिजे, कायदा तुम्ही हातात घेतला नाही पाहिजे. तो घेतला तर ते चुकीचं होईल. तुम्ही शांततेने सनदशीर मार्गाने तुमचा प्रश्न मिटवा. कामगार जे सगळे आहेत ना, आम्ही जरा 2 मिनिटं साहेब बोलतो. तुम्ही जो पर्याय दिलाय, साहेबांनी जो पर्याय मॅडम म्हणजे तो आता तुमचा चर्चा आपण जाऊ सगळे. कामगार जे सगळे आहेत सगळे मागे चला, आपण बोलू आणि परत येऊ.